बीड जिल्ह्यातील एका शांत खेडेगावात पुणे शहरातून आलेला एक तरुण काही महिन्यांच्या प्रकल्पासाठी राहायला आला होता. त्याचं नाव होतं आदित्य. तो पुण्यातील एका कंपनीत काम करत होता आणि ग्रामीण विकासाशी संबंधित प्रकल्पासाठी त्याची निवड झाली होती. शहराच्या गडबडीत वाढलेला आदित्य गावातल्या साध्या जीवनाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत होता. सुरुवातीचे काही दिवस त्याला सगळं वेगळं वाटलं. रात्रीची शांतता, मंद वारा, चुलीचा धूर आणि मातीचा वास. एके दिवशी गावातील लोकांनी त्याला एका वयोवृद्ध आजीच्या घरी जेवायला बोलवलं. सरस्वती आजींच्या हातचं जेवण एकदा खाल्लं तर आयुष्यभर विसरणार नाही, कोणीतरी त्याला म्हणालं. आदित्य हसत हसत गेला, पण त्याला कल्पनाही नव्हती की त्या दिवसाने त्याचं आयुष्य बदलून जाईल. अंगणात चूल पेटलेली होती. आजी शांतपणे भाकरी थापत होती. बाजूला पिठलं उकळत होतं. वांग्याचं भरीत तयार होत होतं आणि लसूण ठेचाचा सुगंध दरवळत होता. आदित्य पाटावर बसला. पहिला घास घेताच तो थबकला. डोळे मिटले गेले. त्या चवीत काहीतरी वेगळं होतं. साधेपणा, माया आणि वर्षानुवर्षांचा अनुभव. आजी, इतकं चविष्ट कसं? तो न कळत म्हणाला. आजी हसली. बाळा, काही खास नाही, साधं जेवण आहे ते. नाही आजी, यात काहीतरी जादू आहे, तो म्हणाला. त्या दिवसानंतर प्रकल्पाच्या कामात व्यस्त असतानाही आदित्य अधूनमधून आजीकडे जाऊ लागला. तो तिच्या स्वयंपाकाकडे लक्ष देऊ लागला. ती कणिक मळताना किती पाणी घालते, मसाला किती भाजते, भाकरी किती प्रेमाने थापते, सगळं त्याच्या नजरेत भरू लागलं. प्रकल्प संपण्याची वेळ आली. पुण्याला परत जाण्याच्या आदल्या दिवशी आदित्य अंगणात बसला होता. त्याच्या मनात एकच विचार होता, ही चव शहरात का मिळत नाही? आपण हे तसंच करून दाखवू शकतो का? त्याने मोबाईल काढला आणि आजीकडे गेला. आजी, मी तुझ्या स्वयंपाकाचा व्हिडिओ काढू का? मला पुण्यात जाऊन असंच जेवण बनवायचं आहे. आजी थोडी हसली. अरे, माझं काय शूट करणार? आजी, ही चव फक्त माझ्यासाठी नाही, लोकांनी शिकायला हवं. अंगणात मोबाईल ठेवला गेला. आजी नेहमीप्रमाणे कामाला लागली. आदित्य मध्ये मध्ये विचारत होता, आजी, पिठल्यात काय काय घालायचं? बाळा, आधी मोहरी फोडणीला, मग हळद, लसूण आणि शेवटी बेसन पाण्यात नीट ढवळून घालायचं. आजी, भाकरी मऊ कशी होते? पाणी हळूहळू घालायचं आणि हाताने प्रेमाने मळायची. घाई केली तर कडक होते. आणि मसाल्याचं माप कसं ठरवायचं? आजी हसली आणि म्हणाली, माप चमच्याने नाही रे, अनुभवाने ठरतं. आणि मनात माया असेल तर चव आपोआप येते. आदित्य तिचं प्रत्येक शब्द टिपत होता. तो फक्त रेसिपी रेकॉर्ड करत नव्हता, तर तो परंपरा जतन करत होता. पुण्यात परतल्यावर त्याने तो व्हिडिओ यूट्यूबवर टाकला. त्याला वाटलं होतं की हा फक्त त्याच्यासाठी आठवण म्हणून राहील. पण काही दिवसातच लोकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. ही खरी गावची चव आहे. आजींच्या शब्दात खूप ऊब आहे. अजून व्हिडिओ हवेत. आदित्यने आजीला फोन करून सांगितलं. आजी, हजारो लोक तुझा स्वयंपाक शिकतायत. आजी काही क्षण शांत राहिली. माझं साधं काम एवढ्या लोकांना आवडतंय? तिच्या आवाजात आनंद आणि आश्चर्य दोन्ही होते. हळूहळू तो चॅनल वाढत गेला. लोकांना फक्त रेसिपी नव्हे, तर आजीचा साधेपणा आणि तिच्या बोलण्यातलं तत्त्वज्ञान आवडू लागलं. स्वयंपाक म्हणजे फक्त पोट भरणं नाही, ती एका व्हिडिओत म्हणाली. तो मन जोडण्याचा एक मार्ग आहे. काही महिन्यांनी त्या व्हिडिओमधून उत्पन्नही मिळू लागलं. आदित्यने गावात जाऊन आजीला सांगितलं, आजी, तुझ्या चॅनलमधून पैसेही मिळाले. आजी म्हणाली, जर त्यातून कुणाला मदत झाली तर तेच खरं समाधान. त्या पैशातून गावातल्या काही गरजू मुलांसाठी पुस्तके घेतली गेली आणि आजीच्या घरात थोडी दुरुस्ती झाली. पण आजीला सर्वात मोठा आनंद कशात होता तर तिच्या हातच्या चवीने लोकांना पुन्हा आपल्या मुळांची आठवण करून दिली. शहरात परत जाऊन आदित्य जेव्हा स्वतः भाकरी थापायचा, तेव्हा त्याला आजीचे शब्द आठवायचे. घाई करू नकोस, प्रेमाने कर. एका प्रकल्पासाठी गावात आलेल्या त्या तरुणाला तेथे फक्त काम सापडलं नाही,
तर जीवनाचं खरं तत्त्वज्ञान सापडलं आणि एका साध्या आजीच्या हातून निघालेल्या चवीने हजारो लोकांच्या मनात घर केलं. ही गोष्ट शिकवते, ज्ञान मोठ्या पुस्तकात नसतं, ते साध्या हातात, सुरकुत्यात आणि अनुभवात दडलेलं असतं. फक्त ते ओळखणारा आणि जपणारा एक हृदय लागतो.